हट्टा येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचा समारोप. कुपटा क्रिकेट संघ विजेता. प्रकाश देशमुख यांच्या पुढाकारातून ग्रामीण युवकांना क्रीडा विकासाची संधी. सेलू तालुक्यातील कुपटा सर्कलमधील हट्टा येथे काँग्रेस वंचित आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार प्रकाश देशमुख यांच्या पुढाकाराने आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचा समारोप सोमवारी दिनांक 20 जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. या स्पर्धेमुळे परिसरातील युवकांना आपले क्रीडागुण दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झालं असून ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली आहे. या स्पर्धेत कुपटा क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या कुपटा संघाला 25,000 रुपये रोख बक्षीस व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. कान्हाड क्रिकेट संघाने द्वितीय क्रमांक मिळवून 21,000 रुपये रोख बक्षीस व सन्मान चिन्ह प्राप्त केलं. सिमनगाव क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक पटकावून 10,000 रुपये रोख बक्षीस व सन्मान चिन्ह, तर गुळखंड क्रिकेट संघाने चतुर्थ क्रमांक मिळवून 5,000 रुपये रोख बक्षीस व सन्मान चिन्ह मिळवले. स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केलं. अंतिम सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. या स्पर्धेमुळे परिसरात क्रीडा एकोप्याची भावना आणि युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसून आले. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सिद्धेश्वर डोंबे, कृष्णा डोंबे, संदीप डोंबे, जयराम इकर, विकास इकर, कान्हा तळेकर, रोहित डोंबे, DS डोंबे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतला. यावेळी जिल्हा परिषद उमेदवार प्रकाशराव देशमुख यांनी ग्रामीण मराठी न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिली. हा व्हिडिओ पहा. जे आज तुम्ही कुपटा सर्कलमध्ये क्रिकेट स्पर्धा ठेवली त्याबद्दल काय बोलणार? म्हणजे या ग्रामीण भागातून खेळाडू वरच्या लेवलला जाऊन खेळले पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? सर्वप्रथम मी एक शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही सर्वसामान्य परिस्थितीतून इथपर्यंत आलेलो आहे. तर ग्रामीण भागातल्या मुलांना, क्रिकेटप्रेमींना एक संधी उपलब्ध व्हावं म्हणून मी हे ग्रामीण क्रिकेट बॉलचे सामने ठेवलेत आणि विशेषतः आम्ही या क्रिकेट सामन्यामध्ये कुठलीही प्रवेश फी घेतलेली नाही, 0 प्रवेश फी आहे आणि माझ्या सर्कल अंतर्गतच सामने ठेवलेले आहेत. त्यामुळं प्रत्येक गावच्या 2-2, 3-3 टीम आल्या, त्याच्यामुळे खेळायची संधी मिळाली आणि बक्षीस जे आमचं पहिलं बक्षीस 25,000, दुसरं 21,000, तिसरं 10,000, उत्तेजनार्थ 5,000 हे माझ्या सर्कलमधल्याच लोकांना भेटायले. म्हणजे आमके आमावर गुठियों के दाम, म्हणजे आमचेच पैसे आमच्याच सर्कलच्या लोकांना चालले. तर याच्यात मला मनस्वी आनंद आहे आणि सगळे माझ्याच माणसाला भेटायले, त्याचा एक मला मनस्वी आनंद आहे. बाकीच्या आता दुसरं काय तुमचा प्रश्न विचारा. दादा, आता सध्या स्थितीला आपल्या ग्रामीण भागामध्ये खेळाडूंना ग्राउंड उपलब्ध नाही, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? आता भैया, मी यापूर्वी 2002 ते 2007 माझी सुविद्य पत्नी सौ मीना प्रकाश देशमुख ह्या सर्कलच्या प्रथम जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत माझी मंडळी. तर मी त्या काळामध्ये जे 33 KV कान्हाड आहे हे विजेच्या संदर्भातलं हे मी सर्वप्रथम आणलेलं आहे. ते तांत्रिक मान्यता ही टोटली मी आणलेली आहे. याचं मला मनस्वी म्हणजे, आणि तिथं जागा उपलब्ध होत नव्हती. तर कान्हाडचे आमचे रुस्तुमरावजी डोंबे, कैलासवासी जगन्नाथ डोंबे पांडुरंग तात्याचे आणि सुनील डोंबे ह्यांची जमीन उपलब्ध करून देऊन त्या काळात त्यांच्या तिथं ज्वारीचं पीक उभं होतं. त्यांना आम्ही आमच्या शिमनगावचे माझे त्या काळातले सहकारी माऊली ज्ञानेश्वर केशवराव तुरे, आम्ही दोघांनी आमच्या खिशातून पैसे देऊन त्या ज्वारीचे करून साहेबाच्या हाताने आम्ही आधी लँड ॲक्वायजेशन करून घेतली, जमीन आरक्षित, आणि टेंडर काढून ते 33 KV उभं केलं की जे आज शेतकऱ्यांना वीज उपलब्ध व्हायली. याचा सिंहाचा वाटा म्हणजे आणण्यामध्ये माझा आहे. उद्घाटनात ते मोठेच माणसं आहेत, पण मी एक सामान्य कुटुंबातला माणूस असल्यामुळे नाव त्यांचंच होणार, कार्यकर्त्याचं नाव होत नसते. आता बाकी दुसरा मुद्दा म्हणजे कारखान्याच्या बाजूला एक पाझर तलाव झालेलं आहे, ते माझ्याच काळातले. मी माझ्या पूर्ण 15 वर्ष मार्केट कमिटीच्या संचालक पदाच्या कारकिर्दीत आणि 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्याच्या कारकिर्दीत मी अशी कुठलीही गुत्तेदारी केलेली नाही. म्हणजे मी राज्यकर्ता म्हणजे पदाधिकारी म्हणून राहिलो, पण गुत्तेदार मी कधीच केले नाही. जे काय कामं केलेत तर चांगल्याच प्रकारचे कामं केलेले आहेत. माझ्या कामाची कुठंच रिॲक्शन आलेली नाही आतापर्यंत. ह्या जे षटकोनी शाळा जे झाल्यात कान्हाडमध्ये, सोन्यामध्ये स्वातंत्र्याच्या 52 वर्षात शाळा नव्हती सोन्ना या गावला. तर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष नागमोडीताई होते, त्यांचं माझं म्हणजे तुम्ही झाली, शिवीगाळ झाली. तर त्या काळातले आता खासदार जे रवींद्र वायकर यांनी मला म्हणले अशी शिव्या फिव्या द्यायच्या नाही. तर मी त्यांना बसून सोन्ना या गावात नेलं
आणि त्यांना दाखवले की म्हणलं स्वातंत्र्याच्या 52 वर्षामध्ये एका पाटलाच्या जागेत शाळा भरत होती, खाजगी जागेत, तिथं शाळा नव्हत्या. आणि माझ्या 52 त्यावेळेस जिल्हा परिषदेचे सदस्य 52 होते. ते म्हणलं मग माझ्या हिश्श्याच्या शाळा कुठं गेल्या? तर मग त्यांना दाखवल्यानंतर वस्तुस्थिती होती, खरंच त्या गावाला शाळा होतं. मग मला साहेबांनी एक 1 स्ट्रोकमध्ये 12 खोल्या दिल्या. त्या 12 खोल्यामध्ये मी सोन्याला 4 खोल्या दिल्या, कान्हडला दिल्या, शिमनगावला दिल्या, कुपट्याला. हे माझ्या काळातल्याच आहेत. मी सरळ काम केलेलं आहे, असं कुठलंही काही केलेलं नाही. आजही समजा कोणी म्हणावं, मी या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आज मी 37 वर्ष झालं परभणीला किरायाच्याच घरात राहतो आणि मोटरसायकलवर छिंडतो. पण एक राजकीय विचाराचं राजकारण करायचं आणि सध्याच्या परिस्थितीत जे जातीवादी पक्ष वर डोकं काढीत आहेत आणि समाजात भांडणं लावित आहेत, त्याबद्दल मला ह्या काँग्रेस पक्षाकडून वंचित बहुजन आघाडीचे आमचे हे सर्कल प्रमुख आणि आमचे समन्वयक आणि आताच आमचे तालुका अध्यक्ष गेले, त्यांनी आमची आघाडी झालेली तयार यांनी आणि ह्यांच्या भरोश्यावरच आमचं युती झाल्यामुळं माझे अजून थोड्या बाह्या फुरफुर आल्यात आणि मला निश्चितच म्हणजे हे आहे की ही जे आमचे शिलेदार आहेत वंचित बहुजन आघाडी, तुमचे राष्ट्रीय समाज पक्ष माधवरावजी जानकर साहेबाचं माझं बोलणं झालं, ते त्यांची एक सभा देणार आहेत आम्हाला. आम्ही निश्चितच या येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये विजय होऊन पुन्हा ह्या क्रिकेट प्रेमींसाठी कुठंतरी आम्ही एखाद्या गायरानावर समजा दानपत्र घेऊन एक क्रिकेटचं ग्राउंड उत्तम प्रकारे करील, याची मी जाहीर आज हट्या या मारुतीच्या तीर्थक्षेत्रस्थळी मी तुम्हाला जाहीर म्हणजे आश्वासन देतो. आणि माझी प्रकृती रूपी मी जर व्यवस्थिशीर राहिलो तर दरवर्षी 51,000ची बक्षीस स्पर्धा मी ठेवील अशी माझी इच्छा आहे. फक्त मंडळीने एकदा आम्हाला सर्व जनतेनं मला आशीर्वाद देऊन माझ्या सुनबाईला काँग्रेस पक्षाकडून विजयी करावं, खाली पंचायत समितीला विजयी करावं, एवढी मी त्यांना कळकळीचे आवाहन करतो. कारण काय की मी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे आणि रस्त्यावरला माणूस आहे मी. हां, तुम्ही असे विशेष मुद्दा सांगायचा म्हणजे एक आमचे नारायणराव डोंबे म्हणून होते, जे क्रेनमधून पडलेत, अपंग आहेत. आणि लोढीबा नानाच्या मुलाच्या सोयरिकीला आम्ही टिळ्याला कार्यक्रमाला जात होतो, 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्यांचा एक बैल चोरी चालला होता. तर बैल चोरी चालला असताना त्या गाडीमध्ये मीच एकटा बाहेरगावचा होतो, बाकी टोटल माणसं कानडची होते. तर निपाणी आपलं टाकळी कुंभकर्णवरती बैल पाहायला मी म्हणलं मामाचा बैल दिसायला. काही लोक म्हणले नाही, पण बाकीचे लोक म्हणले हो बरोबर आहे, म्हणले रात्री चोरी गेला. तर चोरी गेला तर आम्ही तिथं गाडी थांबवली आणि ते बैल थांबवला. म्हणजे इथपर्यंत माझ्या ओळखीत जनावरापर्यंत ओळख ठेवणारा मी माणूस आहे. का माणूस आहे की त्या मामाचा एक मुलगा म्हणजे डोळ्यानं दारू ठासताना विहिरीची बार करताना त्यांचे डोळे गेलेले, ते अपंग झाला. नारायण नावाचा मुलगा क्रेनमधून पडून अपंग झाला. मग मी नेहमी बसायचा मामाच्या आखाड्यावर जायचा, त्या बैलाला पाहायचं, ते माझ्या नजरत बैल. म्हणून जाता प्रवासात मला बैल ते दिसला. म्हणजे अरे म्हणलं मामाचा बैल कसं काय गडी, एकच 2 पैकी. तर इथपर्यंत मी ओळख ठेवणारा माणूस आहे. हां, रंगुलचं एक कुटुंब होतं इथं हट्ट्यामध्ये, माळी समाजाचं, माझ्या मामाच्या गावचं. तर आता ते सध्या मला वाटते कौसडीला राहतात काय की मी चौकशी केलेली. तर त्यांची म्हैस जणण्यासाठी त्रास होऊ लागला. तर मी रात्रीच्या 1:30 वाजता स्वतः डॉक्टरला घेऊन आलेला, त्या काळात 20 वर्षापूर्वी. आजही माझं वय वर्ष 63. मी सकाळी 3:10 उठत असतो, 3:30ला रोडवर असतो, 2 घंटे फिरवतो. मला आत्ताही कुठल्या प्रकारचा आजार नाही, गोळी नाही, काही नाही, म्हणजे व्यवस्थितशीर आहे. फक्त तसं परमेश्वरानं मला म्हणजे स्वास्थ्यरूपी व्यवस्थितशीर ठेवा एवढी मी परमेश्वराला विनंती करतो. मी जनतेच्या कामात कुठंच कमी पडणार नाही याची मी गवाही देतो. आणि आमच्या परीनं विचारानं आम्ही राजकारणाला सामोरं जाणार आहेत, एवढं मी बोलू इच्छितो.